कृष्ण हरे हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम। सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भवसिंधू जन्मोनिया कुळी वाचे स्मरा राम जन्मोनिया कुळी वाचे स्मरा राम धरी हाची नेम अहर्निसी तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भवसिंधू तुका म्हणे कोटी कुळी ते पुनीत तुका म्हणे कोटी कुळी ते पुनीत भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भवसिंधू प्रविश्य मम वाच्यमे मम प्रसुप्ता संजीव यज्ञखिल शक्तिधर स्वधाम यन्यांश्चरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांक तेजोधिकामोदि वक्त्रम खलानिशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भवसिंधू सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भवसिंधू अखिल महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरीश परमात्मा पंढरीश परमात्म्याच्या सेवेसाठी निवडलेला भंग मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबराय संतश्रेष्ठ सेना महाराज आदी करून सर्व संत महात्म्यांच्या सेवेसाठी निवडलेला भंग सर्वांच्या परिचयाचा असा आहे। या भंगामधनं संतश्रेष्ठ तुकोबराय तुम्हा आम्हाला जीवन सार्थकतेचा मार्ग सांगतात। घेतलेला भंग तुकोबरायांचा अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे। या अभंगामधनं संतश्रेष्ठ तुकोबराय तुम्हा आम्हाला जीवन सार्थकतेचा मार्ग सांगतात। तुकोबराय स्पष्ट होतात, सत्य सत्याची जाणीव तुम्हा आम्हाला करून देतात, चांगल्या वाईटाची ओळख तुम्हा आम्हाला करून देतात, खरं काय खोटं काय याचं ज्ञान तुम्हा आम्हाला तुकोबराय या अभंगामधनं करून देतात। अभंग सर्वांच्या ऐकिवातला जरी असला, अभंग सर्वांच्या परिचयातला जरी असला तरी मला असं वाटतंय संत वाङ्मय एवढं मोठं आहे। एक एक शब्द आणि कोटी कोटी यज्ञ, एका एका शब्दामध्ये कोटी कोटी यज्ञ केलेल्याचं पुण्य तुम्हा आम्हाला प्राप्त होत असेल तर मला असं वाटतं एक एक शब्द आपल्यासाठी पूजा करण्यासाठीचा योग्य आहे। आणि हा अभंग सर्वांचाच परिचयाचा जरी असला तरी या अभंगाचा प्रतिपाद्य विषय म्हणा, या अभंगाचा भाव म्हणा, आज तुमच्या समोर मला संक्षिप्त वेळेमध्ये मांडायचा आहे। जन्माला आल्यासारखं या देहाचं किंवा या जीवाचं इति कर्तव्यता कशात आहे हे प्रत्येकानं अभ्यासलं पाहिजेत। यासाठीचं आत्मचिंतन प्रत्येकानं केलं पाहिजे। खरं सांगू, प्रवाह वेगवेगळे आहेत पण सगळ्यांना पोहोचायचं एका ठिकाणी। लक्षात घ्या बोलणं, प्रवाह जरी वेगवेगळे असले तरी आपल्याला पोहोचायचं एका ठिकाणी। तसं अनेक मार्ग आहेत पण प्रमुख 4 मार्ग जे सांगितलेत आपल्या धर्मशास्त्रामध्ये, थोरा मोठ्यांकडून जे ऐकलेले 4 मार्ग आहेत। कर्म मार्ग आहे,
योग मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे आणि भक्ती मार्ग आहे. कर्म मार्गाने गेल्यानंतर होतं काय, ज्ञान मार्गाने गेल्यानंतर होतं काय, योग मार्गाने गेल्यानंतर होतं काय. आता याचा विस्तार आपल्याला करायचा नाही, थोडक्यात बोलायचं आहे. कर्म मार्गाने गेल्यानंतर आपल्याला बंधन प्राप्त होतात. पहा बरं, व्यवस्थित आहे का. कर्म मार्गाने गेल्यानंतर आपल्याला बंधनं प्राप्त होतात, योग मार्गाने गेल्यानंतर आपल्याला दुःख प्राप्त होतंय आणि ज्ञान मार्गाने गेल्यानंतर आपल्याला अहंकार प्राप्त होतोय. थोडक्यात बोलतोय, कर्म मार्गाने गेल्यानंतर आपल्याला मिळालेलं जे दुःख आहे, आपल्याला मिळालेलं जे बंधन आहे, हे बंधन तोडण्याची ताकद भक्तीमध्ये आहे. योग मार्गाने गेल्यानंतर आपल्याला मिळालेलं जे दुःख आहे, हे दुःख नाहीस करण्याची ताकद भक्तीमध्ये आहे. आणि ज्ञान मार्गाने गेल्यानंतर आपल्याला प्राप्त झालेला जो अहंकार आहे, तो अहंकार घालवण्याची ताकद सुद्धा भक्तीमध्ये आहे. मार्ग वेगवेगळे असतील, तुकोबराय म्हणतात आम्ही ते मार्ग शोधलेच नाहीत. आम्ही काय केलंय, तुकोबराय म्हणतात आम्ही वेगळे मार्ग डोक्यात घेतलेच नाही. आम्ही केलं काय, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. परिणाम झाला काय, पावला हा संग सुख याचे. काय मिळालं आम्हाला, सुख आम्हा झाले धरिता याचा संग. कोणत्या मार्गाने गेल्यानंतर देव आहे, कर्म मार्गाने गेल्यानंतर देव नाही. पहा बरं, कर्म मार्गाने गेल्यानंतर आपल्याला काय, आपल्याला आपण बंधनात अडकतोय. पहा बरं, ज्ञान मार्गाने गेल्यानंतर अहंकार मिळतो. मग कर्म मार्गाने गेल्यानंतर जर तुम्हाला मला बंधन मिळते, बंधनातनं मुक्त होण्याचं बळ कोण देत असेल तर भक्ती देते. तुकोबराय म्हणतात त्यामुळे आम्ही मार्ग शोधले नाहीत, बाकीच्या मार्गानं गेलोच नाही. का हो तुकोबराय, इतर मार्गाने तुम्ही का गेलात नाही, का गेला नाहीत. तुकोबराय म्हणतात अरे बाबा हे देवाला आवडतंय. कुणाला आवडतंय मला सांगा, जे देवाला आवडतंय ते करावं का घरातल्या लोकांना. जे देवाला आवडते ते केलं पाहिजेत का घरातल्या लोकांना आवडते ते केलं पाहिजे. देवाला आवडते ते केलं पाहिजे. पहा बरं, तुकोबरायांना विचारल्यानंतर तुकोबराय कारण स्पष्ट होतात. तुकोबराय म्हणतात तुम्ही मार्ग शोधले नाहीत हे सांगू नका, देवाला काय आवडतंय तुकोबराय म्हणतात ते आम्ही केलंय. काय आवडते देवाला, अनन्य भावानं केलेली भक्ती आवडते. ज्ञानोबरायांची गोड भाषा. ज्ञानोबराय म्हणतात ऐसे अनन्य योगे विकले जीवे मने आंगे, तयाचे काय एक सांगे जे सर्व मी करी. अनन्य या शब्दाची व्याख्या गुरुजी गोड सांगतात, न अन्य हा इथे अनन्य हा, एका वाचून दुसऱ्याचं चिंतन न करणं, अर्थात एकनिष्ठता. देह जावो अथवा राहो, पांडुरंगे दृढ भाव. देह जावो अथवा राहो, पांडुरंगे दृढ भाव, ही एकनिष्ठता तुकोबराय म्हणतात आमच्याकडे. एक गाऊ आम्ही विठोबाचे, किंवा एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. ही एक निष्ठता महत्वाची आहे. तुकोबराय म्हणतात की बाबा रे आम्ही हे केलंय. काय केलं आम्ही, सगळा भार त्याच्यावर टाकला. तुका म्हणे घालू तयावरी भार, आणि वाहू हा संसार देवा पायी. देवाच्या पायावर आम्ही काय वाहिला. आता या ठिकाणी शब्दशः अर्थ घेऊन उपयोग नाही. बऱ्याचदा असं होतं, संसाराच्या नावे घालून या शून्य, जाळोनी संसार बैसलो अंगणी, अशी प्रमाण आल्यानंतर खोचक बुद्धीने विचार करणारी माणसं आमच्या जवळ येतात. काय आमच्या जवळ येतात आणि म्हणतात महाराज संसार जाळला म्हणजे नेमकं केलं काय.
संसाराच्या नावानं शून्य घातलं म्हणजे नेमकं केलं काय? विनोदानं गुरुवर्य एक छान बोलतात यावर. मला एक सांगा, आपल्या प्रत्येकाच्या गावामध्ये एक दुकानदार आहेत, किराणा दुकानदार आहेत, बरोबर ना? त्या दुकानदाराकडं, त्या वाण्याकडं रोखीच्या वह्या असतात का उधारीच्या? दुकानदार आहे ना? म्हणजे मीच दुकानदार असले का बघू नका. हा, रोखीच्या वह्यात का उधारीच्या आहेत? उधारीच्या वह्या, बरोबर. मला सांगा, ज्यानं त्या दुकानदाराकडून उधार नेलेला आहे त्याची नावं त्या वहीमध्ये लिहिलेली असतात. समजा आता दुकान माझंच आहे, हा, समजा, फक्त हा शब्द लक्षात ठेवा, समजा दुकान माझं आहे आणि या सगळ्याच पुढे बसणाऱ्या लोकांच्या उधाऱ्या आहेत. कुणाकडं? हा, मी दुकानदार आहे ना, हा, माझ्याकडं सगळ्यांनी उधाऱ्या चुकत्या केल्या, सगळ्यांनी उधाऱ्या दिल्या आणि मोजकी ह्या अंगची जी माणसं 3 जण यांनी दिल्या नाहीत आणि इकडच्या 4-5 लोकांनी सगळ्या उधाऱ्या दिल्या. मला सांगा, ज्यांनी उधारी दिली आहे त्यांच्या नावाला मी काय करणार? हा, आळं घालणार, गोल करणार. म्हणजे काय? तो ग्राहक त्या दुकानदाराप्रती त्यानं ती सगळी कर्तव्य पार पाडली. तुकोबाराय म्हणतात, आम्ही आमच्या प्रपंचाविषयी सगळी कर्तव्य पार पाडली, संसाराच्या नावे घालून या शून्य. काय केलंय? पुण्यमय अशा धर्माची आम्ही वाढ केली. कोणत्या मार्गाने जाऊन? तर ते भक्ती मार्गाने जाऊन. कर्म मार्गाने बंधन आहेत, त्यातला मुक्त करण्याची ताकद भक्ती देते. योग मार्गाने गेल्यानंतर आम्हाला दुःख आहे, ते दुःख नाहीस करण्याची ताकद भक्ती देते. आणि ज्ञान मार्गाने गेल्यानंतर आम्हाला अहंकार मिळतोय, तो अहंकार घालवण्याची ताकद सुद्धा भक्ती मार्गाने. म्हणून महाराज म्हणतात, आम्ही भक्ती मार्गाने गेलोत आणि पुण्यमयाच्या धर्माची वाढ केली. प्रश्न असा निर्माण होतोय, भक्ती मार्गाने गेलोत म्हणजे आम्ही नेमकं केलं काय? भक्ती मार्गाने गेलो, भक्ती मार्गाने गेलो. तुकोबाराय म्हणतात, भक्ती मार्गाने गेलोत, पण आम्ही केलं काय? गोविंद गोविंद मना लागली या छंद. त्या भगवान परमात्म्याचं नाम आम्ही आमच्या कंठामध्ये धारण केलं. भगवान परमात्म्याचं नाम आम्ही आमच्या कंठात धारण केलं. तुकोबाराय म्हणतात, ज्यांच्या कंठामध्ये भगवान परमात्म्याचं नामच नाही त्याची वाणी अशुभ आहे. प्रमाण त्याला काय? प्रमाण. तुकोबारायांची गोड भाषा. काय भाषा? तुकोबाराय व्यक्त होतात. तुकोबाराय म्हणतात, कंठी कृष्णमणी नाही अशुभ ती वाणी. कंठी कृष्णमणी, पलीकडचा जो नाही हा शब्द तो अलीकडे घ्या. कंठी कृष्णमणी नाही त्याची अशुभती वाणी. ज्याच्या कंठामध्ये कृष्ण नाम नाही त्याची वाणी कशी आहे? त्याची वाणी अशुभ आहे. महाराज म्हणतात, आम्ही आमच्या कंठामध्ये कृष्ण नाम धारण केलं. कंठी धरिला कृष्णमणी, हा, अवघाजनी प्रकाश. आम्ही आमच्या कंठामध्ये कृष्ण नाम धारण केलं. आणि तुकोबारायांचा परमार्थ उच्च कोटीचा होता. महाराज तुकोबारायांनी काय केलंय? जे आपण केलंय ते जगाकडून करून घेतलंय. लक्षात घ्या बरं बोलणं. किंवा जे आपल्याकडं आणि जे आपल्याकडे ते जगाला मिळावं यासाठीचा प्रयत्न म्हणजे तुकोबारायांचा परमार्थ आहे. त्याला प्रमाण आहेत का काही? तर त्यालाही प्रमाण आहेत. त्यासाठी अगोदर ज्ञानोबारायांची ओवी सांगतो. संतांनी केलं काय? आई वडिलांच्या अंतःकरणानं तुमच्या आमच्यावर कासवी नजर ठेवली. हा, आपल्याला वाटतं हो की आपल्याला कुणीच पाहत नाही. हा, पण आपल्याला पाहणारे खूप आहेत. वाटतं आपल्याला की आपल्याला कुणी पाहत नाही.
पण ते पाहणारा आपल्याला असा उभा आहे त्यानं एकदा आपल्याकडं थोडस दुर्लक्ष करावं. आपल्या समोर घरासमोर एवढीच गर्दी, कुणी दुर्लक्ष केल्यावर देवानं आपल्याकडे दुर्लक्ष केलं की घरासमोर गर्दी होती. विनोदाचा भाग नाही, पण खरं सांगू तुम्हाला, देवानं आपल्याकडे लक्ष द्यावं, कमीत कमी असं आपण वागलं पाहिजे. देवांना आपल्याकडे लक्ष द्यावं असं आपण वागलं पाहिजे. साधू संतांना आईवडिलांच्या अंतःकरणानं आपल्याला योग्य ठिकाणी योग्य असा उपदेश केलाय, मार्ग दाखवला महाराज. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संतते. जो मार्ग दिला ना तो मार्ग कसा आहे हे सांगत असताना महाराज म्हणतात, मार्ग हा सोपा सुखरूप. काही मार्ग सोपे सुखाचे नाहीत, काही सुखाचे पण सोपे नाहीत, पण हा भक्ती मार्ग सोपा सुद्धा आहे आणि हा सुखाचा सुद्धा आहे. आपण सह्याद्रीच्या रांगेत राहणारी माणसं आहे, व्यवस्थित आहे का? मला सांगा, राजगडावर जाणं सोपं आहे का? रोहिड्यावर जाणं, रायरेश्वरावरती चालत जाणं सोपं आहे का? नाही, पण गेल्यानंतर समाधान. भोरमध्ये असं एक ठिकाण आहे, खूप सोपं आहे. एसटीतनं उतरला, की रोड क्रॉस करून थेट दुकानात. एवढा मार्ग सोपा आहे, पण पदरी दुःखच, आयुष्याचं दुःख, आयुष्यभराचं दुःख. बरं, ते एकट्याला सोसावं लागत नाही ना, कुटुंबालाही सोसावं लागतंय. काही मार्ग सोपे आहेत, सुखाचे नाहीत, काही सुखाचे आहेत, काही सोपे नाहीत, पण हा मार्ग सोपा आहे आणि हा सुखाचा आहे. हा मार्ग दिलाय तुम्हाला साधू संतांना, हा मार्ग साधू संतांना तुम्हाला दिलाय. त्या मार्गाने तुम्ही आम्ही चालणं आपलं काम आहे. आई वडिलांच्या अंतःकरणानं तुम्हाला हा मार्ग साधू संतांना दिला आणि जे त्यांच्याकडे आहे ते तुम्हाला दिलाय. प्रमाण मी तुम्हाला सांगत होतो, सेवितो हा रस वाटितो अनेका, स्वतः पुरता ब्रह्मरस मर्यादित न ठेवता जगाला प्रदान केला, जगाला दिला. महाराज म्हणतात हेच खरं, महाराज म्हणतात हे सत्य आहे, महाराज म्हणतात हे सारं, महाराज म्हणतात हेच चांगलं आहे. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये, पहिल्या चरणामध्ये, अभंगाच्या प्रारंभी तुकोबरा स्पष्ट होतात. तुकोबरा म्हणतात, सारा सार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. आपण आपल्या कंठामध्ये भगवान परमात्म्याचं नाम धारण केलं पाहिजे. नाम आपण देवाचं चिंतन केलं पाहिजे. काय होतंय चिंतनानं? भगवंताच्या चिंतनानं होतं का? भगवान परमात्म्याचा दरबार हा पाप मुक्त करणारा आहे, भगवान परमात्म्याचा दरबार रोग मुक्त करणारा आहे, भगवान परमात्म्याचा दरबार दोष मुक्त करणारा आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भगवान परमात्म्याचा दरबार भय मुक्त करणारा आहे. काय होतंय चिंतनानं? दोष मुक्त होतोय. नाही, होतं काय? पाप मुक्त होतोय, दुःख नाहीसं होतंय, वासना मुक्त. बरं, या सगळ्या ज्या गोष्टी मी सांगतो ना, या सगळ्या गोष्टींना प्रमाण आहेत, सगळ्या गोष्टींना प्रमाण आहेत. पाप मुक्त होतोय, पाप मुक्त, दोष मुक्त होतो. कितीही मोठा दोष असू द्यात, कितीही ताकदीचं पाप असू द्यात, ते पाप घालवण्याची ताकद त्या कशामध्ये माहितीये का? फक्त चिंतनामध्ये. जळतील पापे जन्मांतरीचे, हा चिंतनाचा फायदा आहे. कितीही मोठं पाप, आणि महाराज म्हणतात कितीही पाप असू द्यात, म्हणजे किती बी असू द्यात आणि कसं बी असू द्यात, ते जळून खाक होत आहे म्हणे. आपल्याकडे आता भात काढणी सुरू आहे, कोकणाची सुरुवात म्हणजे भोर तालुका, बरोबर ना? आपल्याकडे भात कापणी चालू आहे. भात काढून झाल्यानंतर आपण ते काय करतो? आपण ते आपल्या शेतामध्ये खळ्यावर आणतो, खळ्यावर, बरोबर? खळ्यावर भात आणलं की त्याची मळणी केली जाते, आणि मळणी केल्यानंतर भात पोत्यामध्ये येतं आणि खळ्यावर राहतं ते फक्त काय?
त्याचा भेळा राहतो, भेळा, बरोबर ना, त्याचं गवत राहतं. मला सांगा, त्याच्या अशा गंजी लावल्या जातात, बरोबर ना? हा, त्याची अशी गंज लावली जाते. आणि भावकीच्या सगळ्या गंजी एका खड्यावर असाव्यात 5-25. आणि एखाद्याला सांगावं ते आपल्याला सगळ्या पेटवायच्यात. 5-50 खळ्यावर शेतात असलेल्या गंजी पेटवण्यासाठी किती माचीस बॉक्स लागतील? आपण एक माचीस बॉक्स, एक काडी, बरोबर ना? एकच काडी काफी आहे. किती गवत पेटवण्यासाठी? हजारो गवत असलं तरी. तसं महाराज म्हणतात, कितीही मोठं पाप असू द्या, पाप घालवण्याचं फक्त एकच काम करणारा, ते म्हणजे भगवान परमात्म्याचं चिंतन. हा, पाप मुक्त करणारा, दोष मुक्त करणारा, कितीही ताकदीचा रोग असू द्यात. 4 वर्षापूर्वी आला कोरोना, आला का नाही? हा, त्यातनं तुम्ही आम्ही वाचलो म्हणून समोर आहे. म्हणजे मी बोलतोय, तुम्ही ऐकताय. मला सांगा, त्या कोरोनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काढे पिले लोकांनी. हा, काढे पिले. किती काढे पिले? लिंबाचा काढा पे, गुळवेलाचा काढा पे, याचा पे, त्याचा पे, वेगवेगळ्या प्रकाराचा पिला काढा. तरी सुद्धा घरातनं बाहेर काढावं लागलं. हा जो काढा आहे, हा सर्वसामान्य आहे. तुकोबाराय म्हणतात, आम्ही जो काढा समाजाला दिलाय ना, रस घेही काढा आणि तेने पिडावारेल. कितीही रोग असू द्या आणि कितीही ताकदीचा असू द्या आणि कसाही असू द्या, हे घालवण्याचं काम कोण करते? ब्रह्मरस नाम, नामरस म्हणजे भगवान परमात्म्याचं चिंतन, हे सगळे रोग घालवते, भयमुक्त करणार आहे. पळे भूत बाधा हे किती म्हणजे भयमुक्त करते, पाप मुक्त करते, दोष मुक्त करते. हे सगळं सोडा, तुकोबाराय म्हणतात. पण जगाच्या पाठीवर साराच सार काय आहे? तर त्याचं नाम आहे. साराची ओळख महाराजांना आम्हाला करून दिली. चांगलं काय, वाईट काय. आणि खरं सांगू तुम्हाला, म्हणजे याबाबत एक वाक्य वैकुंठवासी गुरुवर्य परमपूज्य परमश्रद्धेय बाबासाहेब महाराज इंगळे एक वाक्य सांगायची. काय वाक्य सांगायचे? ऐका. लोकांना खरं पटत नाही आणि लोकांना खोटं सुटत नाही. नाही कळलंच नाही का? खाल्यावर कळलं आता. लोकांना खरं पटतच नाही आणि लोकांना खोटं सुटत नाही. जगाच्या पाठीवर खरं काय? सत्य साच खरी, नाम विठोबाचे बरे. भगवान परमात्म्याचं नाम कसं आहे? सत्य, साच, खरं आणि बरं आहे. सगळं एका बाजूला आणि भगवान परमात्म्याचं नाम एका बाजूला. फलकट तो संसार, येथे सार भगवंत. आपण जे पाहतो ना सगळं, हे सगळं जे आपल्याला डोळ्यानं दिसतंय, ते सगळं कसं आहे? मला सांगा, भुईमुगाच्या शेंगा आपण खातो, बरोबर ना? भुईमुगाच्या शेंगा खात असताना आपण टरफलं खातो आणि शेंगदाणे टाकून देतो, नाही ना? आपण शेंगदाणे खातो, टरफले टाकून देतो. जर खाण्यापिण्याच्या गोष्टी जर चांगल्या वाईट तुम्हाला कळत असतील, हा, तर मानवी जीवनाचं सार कशात आहे ही गोष्ट तुम्हाला आम्हाला कळली पाहिजेत. महाराज म्हणतात, सार काय आणि आसार काय याचा विचार असला पाहिजे. थोडक्यात सांगून जातो, काही गोष्टींचा जीवनामध्ये विचार करू नये. काही गोष्टींचा जीवनामध्ये विचार फक्त एकदा असावा आणि काही गोष्टींचा जीवनात विचार सातत्यानं करावा. जीवनामध्ये काही गोष्टींचा विचार करूच नाही. काल बरेच जण मला म्हटले, महाराज आमची चप्पलच सापडना. माझी ही सापडली कधी माहितीये का? रात्री 12:30ला जेवण केलं आणि 12:45ला कळालं की माझी चप्पल तिकडे एक पडली आणि इकडे एक पडली. कीर्तनाला आल्यानंतर चप्पल पळवून नेण्याचाही विचार काही लोकांच्या डोक्यात असतो. माझ्या मापाची कोणती आहे? काही गोष्टींचा जीवनामध्ये विचारच नसावा. काही गोष्टींचा जीवनामध्ये फक्त विचार एकदा असावा. कोणता? स्वस्ती श्री हा विचार किती वेळा? झोपले का? अहो जेवायचं अजून.
एकदाच विचारा, पुन्हा विचार नाही. दुसरी न करावी बंड फजिती होईल. एका पुरुषा दोन नारी आणि पाप वसे. विचार दोनदा जर केला तर समाधान अवघड आहे. विचार किती वेळा? विचार हा एकदाच आहे. आणि काही गोष्टींचा विचार सातत्याने करावा. महाराज स्पष्ट होतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधुरे, नाशिवंत देह जाणार सकळ. हा विचार आपल्याकडे असला पाहिजे. क्षणोक्षणी हाची किंवा काही गोष्टींचा विचार सातत्याने केला पाहिजे. महाराज म्हणतात, सारासार तुम्हा आम्हाला कळालं पाहिजे. चांगलं वाईट तुम्हा आम्हाला कळालं पाहिजे. खरं खोटं तुम्हा आम्हाला कळालं पाहिजे. जगाच्या पाठीवर जे चांगलं आहे, जे खरं, जे बरं आहे ते काय? भगवान परमात्म्याचं नाम आहे. आणि ते कसं घ्यायचं मी सांगतो. विठोबा रघुमाये गुरुकुल धामचा विठोबा ज्या दिवशी आला, ज्या दिवशी येणार होता, त्याच्या आदल्या दिवशी नेमकं आतमध्ये आपल्याला काय करता येईल, जवळपास 2-3 तासाच्या विचारांती एक गोड प्रमाणात ठेवलं. त्यात मग अशी म्हटलं आम्ही प्रमाण म्हणून, राजस सुकुमार. एवढं गोड असावं. सांगू, देवाला सोडलं की जगाच्या पाठीवर कुणीच गोड नाही. ते कुणालाही प्रमाण लागू होत नाही, फक्त देवाला. जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा. आपण कितीही क्रीमा वापरल्या, आपण कितीही पावडर लावली आणि कितीही ताकदीचा मेकअप केला, तरी आपल्या समोर येऊन कुणी असं म्हणल का? लईतले म्हातारी घरातली तुकडा वाहील, संपला कार्यक्रम. पण याच्या पलीकडे आपल्या समोर येऊन कुणी असं म्हणू शकतंय का? देवाला सोडलं की माझ्या दुसरं गोड नाही, म्हणून त्याचं चिंतन हवं आहे. आपलं सगळंच वाहून नेणारा तू आहे. स्वतः भगवान स्पष्ट होतात, तेषाम अहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मैया वेशित चेतसा. सगळं वाहून नेणारा मी आहे, पण अनन्य भाव डोळ्यासमोर ठेवून माझी भक्ती करावी लागते. त्याशिवाय मी लक्ष देत नाही. नामचिंतन करावं लागते. ते कसं करावं लागतंय? अगदी अंतकरणापासून देवाचं चिंतन करावं लागतं. जर नाही केलं तर देव आपल्याकडे लक्ष देत नाही. पहा तुम्ही, बऱ्याचदा असं सांगितलं जातं की बाबा नेमकं होतं काय, नेमकं होतं काय, नेमकं होतं काय. मी सगळं सांगितलं, पण वासनामुक्त सुद्धा आपल्याला करणारा देव आहे, त्याचं चिंतन आहे. संत श्रेष्ठ मीराबाई होऊन गेल्या. थोडक्यात बोलणार आहे. 5 मिनिटांमध्ये आपण सगळेजण प्रसादाला बसणार आहे. म्हणजे सगळ्या जाणीवा लक्षात घेऊन या ठिकाणी मी बोलणार आहे. हा ऐका. संत श्रेष्ठ मीराबाईंच्या घरी एक भंगीन काम करणारी होती. ऐका. संत श्रेष्ठ मीराबाई कोण? सहस्त्रावधी सूर्याचं तेज जिच्या चेहऱ्यावर, ती मीराबाई. मीराबाईंच्या चेहऱ्यावरचं एवढं तेज होतं महाराज. मीराबाईंना पाणी जरी पिलं ना, पाणी, तर ते पाणी असं खाली जाताना तुम्हाला आम्हाला दिसत होतं. एवढं तेज मीराबाईंच्या चेहऱ्यावर होतं. हा. आणि मीराबाई सर्वसामान्य नव्हत्या. मीराबाईच्या घरी एक भंगीन काम करणारी होती. आणि भंगीन काम करणारी होती, तिच्या मुलाला ती घेऊन यायची, रोज घेऊन यायची. रोज मुलाला घेऊन यायची. मुलगा हळूहळू मोठा झाला, मुलगा हळूहळू जाणता झाला, मुलगा हळूहळू लग्नाच्या वयात आला. आणि एक दिवस घरी गेल्यानंतर मुलगा आईला म्हणतो, आई तुला कळतच नाही मी लग्नाच्या वयात आलोय. कोण म्हणतंय? मुलगा म्हणतो, तुला कळत नाही मी लग्नाच्या वयात आलोय. आता माझं लग्न करावं, आता लग्न करावं लागतंय. मीराबाई ती भंगीन म्हटली की बाबा ठीक आहे, तू लग्नाच्या वयात आला, तू जाणता झाला, आता तुझं लग्न केलं पाहिजे, सगळं मान्य आहे.
मी त्यासाठी प्रयत्न करते म्हणे. प्रयत्न काय करू नको, सगळी व्यवस्था मी केली आहे, मला मीराबाईंबरोबर लग्न करायचं आहे. असं म्हटल्याबरोबर पायाखालची जमीन सरकली. कुणाबरोबर? ज्यांच्या घरी आपण काम करतोय, ज्यांच्या घरी काम केल्यानंतर आपल्याला भाकर तुकडा मिळतोय, त्या ठिकाणी आपण घाण करायची, हे शक्य नाही. आई, मी लग्न केलं तर तिच्या बरोबरच. छातीवर दगड ठेवून दुसऱ्या दिवशी कामावर गेल्यानंतर माईसाहेबांचं भजन चालू होतं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. भजन चालू होतं. छातीवर दगड ठेवून मीराबाई समोर ती भंगीन आलेली आहे. रात्रीचा प्रसंग सगळा समोर मांडला. मीराबाई क्षणार्धात उत्तरित झाल्या, तुमच्या मुलाबरोबर लग्न करायला मी तयार आहे, पण त्यानं 7 दिवस मी सांगल ते करावं लागतंय. काय करावं लागतंय? माझ्या कृष्णाचं त्यानं भजन करावं लागतंय. किती दिवस? 7 दिवस. 7 दिवस भजन केल्यानंतर जर त्यानं भजन केलं तर मी 8व्या दिवशी त्याच्याबरोबर त्या विवाह बंधनामध्ये अडकायला तयार आहे. पण किती दिवस भजन? हे सगळं मुलाला कळालं. मुलाला आतनं उकळ्या फुटत होत्या. कशा? आता माझं लग्न होणार आहे, माझा विवाह होणार आहे, मला मीराबाई मिळणार आहेत, ही राजकन्या, ही देवकन्या मला प्राप्त होणार आहे, मला मिळणार आहेत. खूप खुश झाला. पण भजन किती दिवस करायचं होतं? 7 दिवस. पहिल्या दिवशी सुरू झाला, भजन सुरू झालं. रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस, 4 दिवस, 5, 6, 7 दिवस पूर्ण झाले. गाव त्या ठिकाणी उठवायला आलंय. बाळा, अरे जिच्यासाठी तू भजन केलंयस, आता ती वेळ जवळ आलेली आहे. नाही, ती वेळ आता आलेली आहे. जागा हो, जागा हो. वासनेच्या पोटी त्यानं ते ठरवलं की मला मीराबाईंबरोबर लग्न करायचंय. नामचिंतनाची ताकद एवढी, तो मुलगा जागा झाला नाही. जिच्या पोटी जन्म घेतलाय ती आई समोर आली आहे. अरे बाळा, बोलणार नव्हते, पण तुझ्यामुळे मला बोलावं लागलंय. आता तरी तुला उठावं लागतंय आणि आता तुला लग्न करावं लागतंय. जिच्या पोटी जन्म घेतलाय ती उठवायला आली, पण तो मुलगा उठला नाही. पण महाराज, त्या ठिकाणी मीराबाई आल्या आणि मीराबाईंना फक्त मस्तकावरती हस्तक ठेवलं. संत कृपे त्वरित दुराचारी विषय आसक्त, संत कृपे त्वरित उद्धरितो. कसा बी असू द्या आणि कसलं बी असू द्या, एकदा यांच्या फॅक्टरीत तो माल गेला की तो कसा होऊन येतोय? शुद्धच. भगवान परमात्म्याच्या चिंतनानं काय होतं? तयाच्या चिंतने निरसेल संकट. काय होतं? तराल दुर्गट भव सिंधू. म्हणून जन्माला आल्यासारखं तुम्ही आम्ही काय केलं पाहिजे? जन्मोनिया कुळी वाचे स्मरा राम. हा नियम, हा नेम आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे. धरी हाची नेम अहर्निसी, तयाच्या चिंतने निरसेल संकट आणि तराल दुर्गट भवसिंधू. हे सगळं केल्यानंतर काय होतं? तुका म्हणे कोटी कुळी ते पुनीत, पण कधी भावे गाता गीत विठोबाचे. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भवसिंधू. यथामती यथावकाश. बरीच लोक जरा ज्ञानेश्वर माऊली भजन झाल्यानंतर थोडस जरा फ्रेश झाले. मग ते कालच्या सारखंच 9:30 पावणे 10 होतात का काय असं वाटू लागलं होतं. पण एक ह्या 10-15 वर्षाच्या अनुभवातनं एक शिकायला चांगलं मिळालं गाड्या. काय? जरी सुरुवातीची वेळ नाही पाळता आली तरी कमीत कमी शेवटाची तरी पाळावी. बरोबर ना? जरी सुरुवातीची वेळ आपल्याला, आता कार्यक्रमच आपला, घरच आपलं, गावच आपलं, पण तरी सुद्धा हरिपाठ म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी महिलांसाठीचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता. त्याच्यामुळे थोडासा वेळ सुरू व्हायला झाला, पण शेवटची वेळ पाळली पाहिजेत.
हे डोक्यात होत. काल सगळ्यांनाच जेवायला महाप्रसादाला खूप उशीर झाला आणि तो आज होऊ नये म्हणून अगदी संक्षिप्त या ठिकाणी आपण बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर ही सगळी सेवा या गुरुकुल धामच्या विठोबाच्या चरणावरती समर्पित करतो. सर्व मायबाप जनतेच्या चरणी ही सेवा समर्पित. गुरुवर्य परमपूज्य परमश्रद्धेय. खरं तर आजचा दिवस इतका दुग्ध शर्करा योग आहे असं अनेक कीर्तनकारांच्या तोंडून ऐकलं जातं. काय आळंदीमध्ये माऊलीचं दर्शन घ्यायचं असेल आणि खूपच गर्दी असेल तर फक्त जुन्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जा. अनेक कीर्तनकारांकडून आपण ऐकतो गुरुवर्य परमपूज्य परमश्रद्धेय शांती ब्रह्म कुरेकर बाबांचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला माऊलींचं दर्शन होतं आणि ते समाधान आपल्याला मिळतं. त्या ओवीला एक ती जी ओवी आहे, गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आती जैसे. हा, आणि आळंदी सारख्या ठिकाणी पवित्र भूमीमध्ये बाबांच्या नंतर ते समाधान कुठं आहे तर ते सगळं आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि आपल्या सगळ्यांचं सुदैव आहे. बाबा मला फोनवर म्हणाले मी फक्त येणार आहे आणि मी फक्त बसणार आहे. बऱ्याच ठिकाणी आग्रह राहतो बाबांना, मोठमोठे नियोजन असतात, मोठमोठे कार्यक्रम राहतात. आळंदीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये मी अनेक माणसं पाहिली, खूप माणसं पाहिली, पण ज्ञानेश्वरी गाथा मुखदगत असून देखील झोपल्या का? हा, ऐका कान उघडं ठेवून. ज्ञानेश्वरी गाथा, विचारसागर, विचार चंद्रोदय, वृत्ती प्रभाकर हे सगळे ग्रंथ मुखदगत असून देखील ही सगळी मोठमोठी माणसं एका शब्दावर आपल्या या ठिकाणी येतात. हे आपलं सौभाग्य आहे. माणूस धनानं किती श्रीमंत आहे याही पेक्षा माणूस मनानं किती श्रीमंत आहे. आणि मनानं श्रीमंत असलेल्या माणसाचं मोजमाप वर केलं जात आहे. धनानं श्रीमंत असलेल्या माणसाचं मोजमाप फक्त इथंच केलं जात आहे. मग आपण जाता जाता सगळ्यांनीच ठरवायचंय आपलं मोजमाप इथं व्हावं का आपलं मोजमाप वर व्हावं. मग आपलं मोजमाप जर वरती व्हावं असं जर वाटत असेल तर धनापेक्षा आपण मनानं किती श्रीमंत आहे हे फार महत्वाचं आहे. ही सगळी सेवा बाबांच्या चरणावरती समर्पित करतो. हा कार्यक्रम सुशोभित व्हावा यासाठी ग्रामस्थ मंडळ शिंद आणि शिंद पंचक्रोशी आपली सगळी तत्परतेने उभी आहे. एक सांगू, ही जन्मभूमी जी आहे खूप काही दिलं, खूप काही दिलं. ऐतिहासिक वारसा आपल्या गावाला, पण त्याचबरोबर आध्यात्मिक वारसाही कुठेतरी प्राप्त व्हावा म्हणून ह्या शिंद मध्ये गुरुकुल धामचं नियोजन होतं आणि ते पूर्ण झालं, ते पूर्णत्वाला गेलं. हे एकट्याचं काम नाही. गुरुकुल म्हणजे उमेश शिंदे आणि उमेश शिंदे म्हणजे गुरुकुल नाही. गुरुकुल म्हणजे तुम्ही सगळे आणि तुम्ही सगळे म्हणजे गुरुकुल. गुरुकुलची ही व्याख्या आहे. आपण निमित्त आहे. श्रीकृष्ण भगवान परमात्म्यानं धर्मसंस्थापनेचं काम केलं, ते साधू संतांना केलं, प्रामाणिक बोलता बोलता होऊन गेलं, वाढता हा पुण्य धर्म केला. तेच काम गुरुवर्य मंडळींना केलं आणि त्यांच्याकडूनच सहजतेनं आपल्याकडे आलेलं हे काम आपण प्रामाणिकपणानं, फक्त बोलता बोलता बोलून जातात ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, प्रामाणिकपणा हीच फार चांगली पॉलिसी असं तसं, पण ते प्रामाणिकपणा जगावा लागतोय. भजन कीर्तन प्रवचन जगावं लागतंय आणि हे जगल्यानंतर काय होतंय तर ही सगळे आपले संकल्प पूर्ण होतात. सत्य संकल्पाचा दाता नारायण. हे कुणाकडून ताकद मिळते तर साधू संतांकडून मिळते. तालुक्यातली सर्वच मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. एका एकाचं नाव घेता येणार नाही, पण माझ्यावर
आणि या गुरुकुल लहान मूर्ती सर्वांचं नितांत सप्रेम आहे. काही काही दाखवतात, काही काही दाखवत नाही, पण आत्म प्रेम आहे. हे फार महत्वाचं आहे.